पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। ओबीसी आरक्षणासाठी मुंबईत येण्यावर ठाम असल्याचं मनोज जरांगे यांनी म्हटले। बीडच्या मांजरसुंब्यातल्या मोर्चात पुरावे मिळूनही सरकार आरक्षण देत नसल्याचा आरोप करत त्यांनी टीकाही केली। पाहूया। बीडमध्ये भव्य अशी इशारा सभा घेत मनोज जरांगेंनी पुन्हा एकदा आरक्षणासाठी मुंबईत येण्याचा निश्चय केलाय। मराठा आणि कुणबी एकच आहेत हे सरकारने आधी मान्य करूनही आरक्षणास टाळाटाळ होते। त्यामुळे 58 लाख सापडलेल्या नोंदींची तातडीने अंमलबजावणी करा म्हणून त्यांनी सरकारला इशारा दिलाय। 29 ऑगस्टला आपल्याला मुंबईला जायचं। 27 ऑगस्टला आपण सकाळी 10 वाजता अंतरवालीतून निघतोय। मुंबईला सगळ्यांनी शांततेत जायचंय। आरक्षण घेऊन येताना शांततेत आपण आपल्या घरी यायचं। समाजाला डाग लागण असं एकही पाऊल मराठ्यांनी उचलायचं नाही। कोणी दगडफेक करायची नाही, कोणी जाळपोळ करायची नाही। आपल्या शेजारी जरी कोणी जाळपोळ केली, दगडफेक केली, एकाने सुद्धा पळायचं नाही। त्याला उचलायचं आणि पोलिसाच्या गाडीत फेकायचं। सरकारने षडयंत्र करून ते लोक आपल्यात घातलेत, त्यामुळे ते आपलं नाही। आपल्यापासून 5 फुटावर जरी दगडफेक झाली तरी लक्ष द्यायचं नाही, सरळ चालायचं मुंबईकडे। 27 ऑगस्टला अंतरवाली सराटीतून मोर्चा निघणार आहे। तो 29 ऑगस्टच्या जवळपास मुंबईत पोहोचण्याचा अंदाज आहे। यावरून मात्र राजकीय आरोप प्रत्यारोपही सुरू झाले आहेत। आंदोलन ते दादागिरी करतात, दुसरं काही फरक दिसायचं काय कारण नाही। कायदा आणि सुव्यवस्थेनं त्यांचं काम केलं पाहिजे। अशा राष्ट्रविरोधी, घटनाविरोधी, कायद्याविरोधी, शासनाविरोधी, शासन म्हणण्यापेक्षा शासनाच्या धोरणाविरोधी जो काम करतो, तो राष्ट्रद्रोह करतो, तो इथल्या म्हणजे तो लोकशाही मानत नाही। साधं सोपा अर्थ आहे। असे कोणीही मग इथं गुन्हेगार तयार होतील। नेत्याचं ऐकून बोलू नये, जातीचं ऐकून बोलावं। आमच्या विरोधात लढण्यापेक्षा स्वतः जातीसाठी लढला असताना आता बहुत आरक्षण मिळालं असतं। ते बिचारे गोरगरीब धनगर बांधवाच्या आयुष्याचं कल्याण झालं असतं। गुरं ढोरं मेंढ्या शेळ्या दऱ्याखोऱ्यात सांभाळतात बिचारे गरीब, त्यांच्यासाठी लढले असते। आता बोती जात सोन्यासारखे त्यांचे लेकरं दऱ्याखोऱ्यात राहिले नसते, आता उंचीवर गेले असते। कुंकडं ताकद वापरत येतं, कोणाचं ऐकत येते, यावलेवलं भंगार ते सगळ्या दुनियाचं त्याचं ऐकत येतं, पळत येत कुंकडं बी। ते राजकीय स्वार्थासाठी दुसऱ्याचा वापर करतंय। फडणवीस साहेब, चाली तुमच्या बंद करा। अशी फजिती केली। जाती जातीत माणसं ठुले नाही देवेंद्र फडणवीसनी, जाती जातीत। मराठी ओबीसीवर घालीन, ओबीसी मराठीवर घालीन। भांडणं झाले का आपल्याला ओबीसीचे? त्याला म्हणा तो किती कंडजिरी होतो, मी भांडणच होऊन देत नाही मराठीचे आणि ओबीसीचे, तुला काय करायचं तर कर। सगळ्या काड्या टाकून बघत आहे। सातारा संस्थांचं गॅजेटियर मध्ये पश्चिम महाराष्ट्र सगळा बसतोय, जाणून बुजून दिला जात नाही। गिरीश महाजनांनी त्यावेळेस सांगितलं होतं मराठा आणि कुणबी एक आहे। हे जर JR काढायचा असला आधार लागतो, त्याशिवाय कायदा पारित होत नाही। आता 58 लाख नोंदीचा अहवाल आहे, तरी का दिलं जात नाही? आता मला वाटतं की मराठा समाजाला पहिल्यांदा न्याय देण्याचं काम माननीय देवेंद्रजींनी केलं। हे सर्व आपण इतक्या वर्षामध्ये बघितलेलं आहे। आणि असं असताना कोणी काही बोलावं, कोणाबद्दल आपण बोलतोय थोडं बातम्याने ठेवलं पाहिजे। कोणाविषयी काही बोलावं, मागच्या वेळेला तर म्हणजे इतका स्तर खाली गेला त्या सगळ्या गोष्टींचा, एकमेकांना आरोप प्रत्यारोपांचा, की लोकांनाही कंटाळा आलेला होता या गोष्टीचा। मुंबईकरांनो, आम्ही 4 महिन्यापासून सरकारला सांगतोय अंमलबजावणी करा, आमची काही चूक नाही। आम्ही तुमचे लेकर आहेत, तुम्ही आमचे लेकर आहेत। मुंबई ही न्यायाची भूमी आहे, तिथं आम्ही न्यायासाठी आलो, कुणाला त्रास द्यायला नाही। हिंदू संस्कृती आम्ही पण जपतोय। तुमचा गणपती बाप्पा तोही आमचाच गणपती बाप्पा आहे। उलट तुम्हाला आम्ही मदत करू। 1 लाख भर म्हणलं तरी आम्ही तुम्हाला स्वयंसेवक तिथं देऊ, 1 लाख भर मराठ्यांच्या पोरं। इथली व्यवस्था वेठीस धरणं, मुंबईत दंगली घडवणं, जात वर्चस्वाची भावना महाराष्ट्राच्या मनात दहशत निर्माण करणं, महाराष्ट्रातल्या ओबीसी बांधवांमध्ये फूट पाडणं, असतील आमच्यामध्ये भांडणं। आम्ही एकमेकाच्या उरावर बसू, आम्ही भाऊभाऊ आहोत, आम्ही जैविक बंधुभाव आहोत। आमचे नेते छगनरावजी भुजबळ आहेत। ज्याची तशी संस्कृती तसे तो शब्द वापरणार, त्याला तुमचा आमचा नाविलाज आहे।
भुजबळांना भुंगारे म्हणावं असं देखील ते म्हणतायत. भुजबळांना भुंगारे म्हणावं. मी सांगितलं ना, ज्याची जशी संस्कृती तसे त्यांचे बोल असतात. फडणवीस खुंची आहे, मराठ्यांकडनं खुन्नस काढते असं देखील म्हणतायत ते. त्यांनी 10% तुम्हाला आरक्षण आम्ही सगळ्यांना दिलं त्यांना. ज्याची जशी संस्कृती त्याची आणि तोही संस्कृतीला चांगली आहे का? तोही संस्कृती लगेच चांगली आहे. लोकांच्या लेकराचं वाटोळं करतो, मराठ्याला आडवा पडतो, धनगराचंही वाटोळं करून टाकलं तो. सगळं तुलाच घेतलं. ओबीसीचं जेवढे महामंडळात होतं तेवढं तोच खाल्लं एकट्याने. ओबीसीचं नाव घाल. तोही संस्कार चांगले आहेत का? मला ना 29 ऑगस्ट काही बोलायचंच नाही, कारण माझ्याजवळ बरंचसं असलेलं आहे. आता कोणाच्या या निचारायला यात्रा आहेत, कोणाचं काय काय आहे ते थोडं मला एकदा 29ला मोकळा होऊ द्या. काय करायचं ते करू द्या. आपण कुणी भ्यायचं नाही, मुंबईकडे निघायचं. ते प्रयत्न करून बघतेत. काय बरं फडणवीस साहेब, या बीडच्या नगरीतून माझा तुम्हाला एक प्रश्न आहे. काय चूक केली मराठ्यांनी? तुम्हाला मराठ्याला आरक्षण द्यायचं नाहीये. आमचं हैदराबादचं गॅजेट हे सरकारी नोंदी आहेत. मराठी जागे व्हा. आपल्या सरकारी नोंदी असून दिल्या जात नाही, तेवढं मोठा अन्याय. मागच्या काळामध्ये मी मुख्यमंत्री असताना आणि त्यानंतर शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना 10% आरक्षण आपण दिलेलं आहे. ते आरक्षण चाललेलं आहे. मराठा समाजाकरता शिक्षणाची व्यवस्था आपण केलेली आहे. मराठा समाजाकरता मुलांना राहण्याकरता आपण योजना, शिक्षणाच्या वेळी त्यांना भत्ता देण्याची योजना तयार केलेली आहे. पण लोकशाही मार्गाने कोणी आंदोलन करत असेल तर त्यांच्या मागण्या समजून घेऊ. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.